नमस्कार, मी लतिका निंबाळकर. माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला बटर अंडा भुर्जी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा 6 अंडी घेतलेली आहेत. कढई गरम कर ठेवली, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. बघा एकदम एक छोटा बारका चमचा तेल टाकले आणि चांगलं गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे, गॅस बारीक करणार एकदम आणि त्याच्यामध्ये आपण ना पहिले अंडी फोडून घेऊया. तर एकदम हॉटेलसारखी एक नंबर चवी लागणारी. तुम्ही रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करा. तुम्ही हल्ली ना लाईक बी करत नाही आणि कमेंट बी करत नाही. तर आपण ह्याच्यामध्ये 6 अंडी फोडून घ्यायची आहेत. अंडी फोडून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये एकदम थोडंसं टाकायचं मीठ, जास्त नाही टाकायचं. आणि गॅस आता मी मीडियम केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर तिखटाप्रमाणे टाका, कारण परत पण आपल्याला वापरायचे आहे, त्यामुळे थोडीशी टाकलेली आहे. आता हे आपल्याला भगरा कसा बनवतो अशा पद्धतीत हे पहिला भगरा बनवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीत बनवून घ्यायचा, जास्त असा बारीक वगैरे करायचं नाहीये. असे थोडे मोठे मोठे तुकडे राहिले पाहिजेत. बघा आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते. भगरा प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे. कढई गरम आहे, त्याच्यामध्ये बघा एवढा बटर टाकून घेते आणि बटर बरोबर तेल पण टाकायचं, म्हणजे जळत नाही. 1 चमचाभर तेल टाकणार आहे आणि चांगलं कडक गरम होऊन देऊया. बटर वितळलेलं आहे, त्याच्यामध्ये छोटासा अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि जिरे चांगले तडतडून द्यायचे. त्याच्यामध्ये 2 लाल मिरच्या आणि मोठ्या आकाराचे बघा कांदे घेतलेले आहेत, मी उभे कापून घेतलेले आहेत. आता हा कांदा एकदम कलर चेंज होतोवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा बघा असा भाजलेला आहे, जास्त असं लाल वगैरे करायचं नाही. असा कलर आला की झालं. मग ह्यात थोडीशी हळद टाकायची, 1 हिरवी मिरची, 4-5 लसणाच्या पाकळ्या आहेत, अर्धा इंच आलं आहे बघा असं कुटून टाकलेलं आहे. तुम्ही पेस्ट टाकली तरी पण चालेल. आता हे मिनिटभर आपण परतून घेऊया. मिनिटभर परतून घेतलेलं आहे. बघा कांद्याला कलर किती छान असा आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मोठ्या आकाराचे 2 खायचे टमाटे बघा. तर आता हे मिनिटभर परतून घेऊया आपण. मिनिटभर परतून घेतलेलं आहे आणि हे सगळं आता आपलं मीडियम गॅसवरच चाललं होतं. आता ह्याच्यामध्ये बघा मिरची पावडर आहे नुसती, ह्याची पण मी रेसिपी टाकलेली आहे. तिखटाप्रमाणे घ्या तुमच्या, कमी जास्त. अर्धा चमचा गरम मसाला पावडर, ह्याची पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे. चवीनुसार मीठ, आपण बघऱ्याला पण लावलेलं टाकलेलं आहे मीठ, त्याच्याप्रमाणे मग मीठ टाकायचं. आता हे थोडंसं परतून घेऊया आपण. अर्धा चमचा जरी धणे पावडर, चांगलं परतून घेतले बघा. हे मसाला एकदम एक नंबर झालेला आहे. जर तुम्हाला कांदा उभा नसेल, बारीक बारीक कापला तरी पण चालेल, पण अशा पद्धतीनं करून बघा, एकदम हॉटेलसारखी चव येणार. तर ह्याच्यामध्ये बघा एकदम थोडंसं पाणी टाकले, तेवढ्यासाठी तर मी वाटीमध्ये घेतले तुम्हाला दाखवायसाठी. आता हे मिक्स करून घेऊया आणि गॅस बघा आपला अजून पण मीडियम आहे. आता हे मीडियम गॅसवरच आपण ही 2 मिनिटासाठी झाकून ठेवूया. 2 मिनिटं झाकून ठेवलं तर बघा मस्त असा मसाला झालेला आहे, एक नंबर. ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया. जरा कोथिंबीर जास्तच टाकायची बघा, देशी असल्यामुळे मी थोडीशी जास्त टाकते. ते हलवून घेऊया. आता ह्याच्यामध्ये हा भगरा बघा आपण असे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत, हा टाकायचा आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं बघा पाण्याचा शितोडा द्यायचा, एवढाच. पहिलं पण आपण पाणी थोडंसं टाकलं होतं मसाला शिजायचा, तिथं चांगला होतं मग तसा. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि गॅस बारीक करते. 2 ते 3 मिनिटं आपण झाकून ठेवूया. बारीक गॅसवर बघा झाकून ठेवलं तर एवढं पाणी सुटलेलं आहे. त्यात आपण थोडासा पाण्याचा शितोडा बी टाकला तर किती मस्त असं झालेलं आहे बघा. अशा पद्धतीत होतं, एक नंबर लागतं. आणि एकदम ही अशी हॉटेलसारखी चव येणारी रेसिपी आहे, एक नंबर लागणार. तुम्हाला जर ग्रेव्ही पाहिजे असली तर थोडंसं पाणी आपण जेव्हा ते थोडंसं कांदा परतल्यानंतर टाकलं होतं ना मसाला केल्यावरनं, तशा पद्धतीत टाकायचं पाणी. मग त्याची थोडीशी ग्रेव्ही होईल आणि तुम्ही पावावर खाऊ शकता, चपातीवर खाऊ शकता, फुलक्यावर खाऊ शकता. अशा पद्धतीनं तुम्ही करून बघा. रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.